नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। ढानकी नगर पंचायतला अग्निशमन वाहन दाखल। ढानकी नगर पंचायत होण्याआधी ढानकी गावात आग लागल्यावर उमरखेड किंवा पुसद नगरपालिकामधून अग्निशमन वाहन बोलवावे लागत असे। त्यामुळे 20 ते 60 किलोमीटर अंतरावरून अग्निशमन वाहन येईपर्यंत आगीत नुकसान होत असे। हे पाहता त्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर अग्निसुरक्षा वाहन आवश्यक होते। ढानकी नगर पंचायत होताच नगरपंचायत प्रशासनाने व नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी माजी आमदार नामदेवराव ससानी यांच्याकडे पाठपुरावा करून या बाबीचे गांभीर्य लक्षात आणून दिले। अग्निशमन वाहन मिळण्याकरिता माजी आमदार नामदेवराव ससानी यांच्या विशेष प्रयत्नातून ढानकी नगर पंचायतला महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत अग्निशमन वाहन खरेदीकरिता 87 लाख रुपये निधी मंजूर झाला। या प्राप्त अनुदानातून नगर पंचायतमध्ये सदर वाहन दाखल झालेले आहे, ज्यामुळे स्थानिक आग नुकसानीच्या संकटावर मात करणे नगरपंचायत प्रशासनाला आता शक्य होणार आहे। त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। आज दिनांक 27 जानेवारीला उमरखेड मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी ढानकी नगर पंचायत येथे अग्निशमन वाहनाचे रिबीन कापून लोकार्पण केले। यावेळी माननीय नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल, महेश पिंपरवार, रोहित वर्मा, संतोष पुरी, नगरपंचायत मुख्य अधिकारी गणेश चौधरी, दत्त दिगांबर वानखेडे, आनंदराव चंद्रे, बळवंतराव नाईक, दीपक पाटील चंद्रे, रमण रावते, रमेश गायकवाड, राजू दोंतुलवार आणि सर्व नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी अग्निशमन गाडीचं ह्या ठिकाणी सर लोकार्पण झालं असं ह्या ठिकाणी जाहीर करतो। ह्या कार्यक्रमाला उपस्थित या नगरपंचायतचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशरावजी जयस्वाल साहेब, माझ्यासोबत आमचे नेते सन्माननीय बळवंतरावजी नाईक, सन्माननीय आनंदरावजी चंद्रे साहेब, सन्माननीय रमणजी रावते साहेब, माननीय आमदार साहेब, महाराष्ट्रातलं सरकार आणि देशातलं दिल्लीचं सरकार या सर्वांच्या योगदानातून ढानकी नगराचा भरपूर विकास करायचा आहे। याकरिता येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपंचायतवर येणं आवश्यक आहे। याकरिता की आमदार आपले आहे, सरकार आपलं आहे, पालकमंत्री आहे, देशातलं सरकार आपलं आहे आणि जे काही देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या योजना आहेत त्या सर्व योजना जर ढानकीपर्यंत आपल्या ढानकीतील नागरिकांपर्यंत पोहोचवणे या निमित्तानं पहिल्यांदाच भेट दिली, याबद्दल यांचं पुनश्च या ढानकी नगरीतर्फे त्यांचं आगमन झाल्याबद्दल स्वागत करतो। आणि या छोट्याशा कार्यक्रमाला बहुतांश ढानकीचे 3ही पत्रकार संघ आणि बहुतांश पत्रकार लोक इथं हजर आहेत, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। माननीय आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो। बाहेरून आलेले पाहुणे मंडळी, विशेष करून बळवंतराव नाईक साहेब या ढानकी नगरीमध्ये बोलावलं तेव्हा येतात, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि माननीय आमदार साहेबांनी 2 शब्द संबोधित करावं असं मी त्यांना विनंती करतो। बातमीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।